बदलापूर शहरात निवडणुकीचं वातावरण रंगू लागलेलं असून शह काटशह याचा खेळ आता रंगायला लागलेला आहे असं दिसतं आहे। 20 वर्ष आमदार असणारे, विक्रमी मताने निवडून येण्यात तिसऱ्या क्रमांकावर असणारे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी ही निवडणूक हातातून निसटू लागली की काय असं चित्र दिसतंय। आता ही निवडणूक महायुतीचे उमेदवार किसन कथोरे अशी राहिलीच नाहीये। महायुतीचे बहुतेक घटक मित्र पक्ष तर दुरावलेले आहेतच, परंतु भाजपमधील कपिल पाटील समर्थक, मूळ भाजपचे पदाधिकारी प्रचारापासून थोडं अंतर ठेवून आहेत। आता या निवडणुकीत कथोरे यांचे मित्रपरिवार तसेच लाभार्थी ठेकेदार असणारे माजी नगरसेवक त्यांच्यासोबत दिसून येतात। तसेच प्रचारात कथोरे यांच्या भाषणात आता पूर्वीचा जोश दिसून येत नाही। लोक आता अप्पांच्या कोटींच्या गप्पा अशी खिल्ली उडवत असतात। त्यात शहरातील प्रबळ पक्ष शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी स्वतः उघडपणे शहरातील सोशल मीडियावर सुभाष पवार यांचा प्रचार सर्व कार्यकर्ते जोशात करत आहेत याचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली आहे। संपूर्ण शहरात एकाएकी महिला पुरुष यांच्या झुंडी जोशात बोला रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी असा प्रचार करताना दिसून येत आहेत। प्रत्येकाच्या हातात सुभाष पवार यांची पत्रकं घेऊन घरोघरी वाटप करताना दिसून येत आहेत। या व्हिडिओत दिसणारे बहुतांश पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या मित्रपक्षांचे असून त्यांचा सहभाग हा नियोजनबद्ध असल्याचं दिसत आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या विरोधात ऐन निवडणुकीत भूमिका घेऊन कथोरे यांनी पायावर धोंडा पाडून घेतल्याची चर्चा सर्वत्र असून मागील निवडणुकीत जे विक्रमी मतदान झाले त्यात वामन म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा होता हेही बोललं जाते। कथोरे यांच्याविषयी शहरात तीव्र नाराजी असून कोरोना काळात त्यांचं घरात बसणं, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावेळी आंदोलक बाहेरचे असं वक्तव्य करणं, वीज पाणी आरोग्य वाहतूक कोंडीची भीषण परिस्थिती आणि यामुळे उपरे बाहेरचे असं हिनवलं गेलं। त्यामुळे सोसायटीत राहणारे नागरिक आता बदल करण्याच्या मानसिकतेत असून आता 20 वर्षानंतर सुद्धा कोट्यावधी रुपयांची फक्त आश्वासने नको, अजून किती दिशाभूल करणार असा प्रश्न विचारला जात आहे। एकूणच जशी निवडणूक जवळ येत चालली आहे तशी कथोरे यांची परिस्थिती बिकट होत चालली असल्याचं बोललं जात आहे। आपलं बदलापूर सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्तवाहिनी फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करून सबस्क्राईब करा।